मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्हा राहुरी तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील गुंजाळे येथील जय मल्हार देवस्थान येथे चंपाषष्ठी निमित्त यात्रा उत्सवात साजरी करण्यात आली। अहमदनगर शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या वतीने हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले। गेल्या 25 वर्षांपासून आस्था गायत खेवरे कुटुंबियांनी ही अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे। राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील खंडोबा देवस्थान येथे सकाळी जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता खेवरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। त्यानंतर सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उपस्थित हजारो भाविकांना खेवरे कुटुंबियांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर फुलून गेला होता। खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी खेळणी आणि इतर दुकाने थाटली गेली होती। खेवरे कुटुंबियांच्या वतीने जवळपास 10,000 भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। यावेळी अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथ गिरी महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन खेवरे यांच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून चंपाषष्ठी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अन्नदान कार्याचे कौतुक केले। आज या ठिकाणी गुंजाळे या ठिकाणी अत्यंत आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय श्री रावसाहेब पाटील खेवरे नाना यांनी गेल्या 25 वर्षापासून अत्यंत कारण या गुंजाळ्यामध्ये खंडोबारायांची यात्रा उत्सव आणि या मंदिरामध्ये एवढं चांगलं कार्य सुरू आहे। ज्ञानदान, अन्नदान आणि हे कार्य सर्वश्रेष्ठ असते। आदरणीय खेवरे नानांनी 25 वर्षापासून ही परंपरा इथं सुरू केली। या डोंगरावरती माळरानावरती अत्यंत खडतर परिस्थिती होती। खऱ्या अर्थाने काटेरी हे जंगल होतं, पण आज रस्ताही या ठिकाणी झालेला आहे। प्युअर ब्लॉक बसून सुविधा सुंदर झालेली आहे। गेले 25 वर्षापासून नाना या ठिकाणी अन्नदानाची सेवा करतात आणि अत्यंत श्रद्धेने प्रेमाने सर्व माणसावरती लक्ष ठेवून जेव घालण्याचं कार्य करतात। कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। सर्व भूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारुनी। द्रव्य देताना 2 जणांना द्रव्य दान देता येतं, एक तर संतांना अर्थात म्हणजे जे विरक्त महात्मे त्यांना द्रव्यदान दिलं तर पुण्य होतं, परंतु अन्नदान मात्र कोणालाही दिलं तरी पुण्यच होतं। कारण सर्व भूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारुनी। म्हणून अशा या ठिकाणी अन्नदानाची सेवा अत्यंत प्रकारे आदरणीय खेवरे नाना करत आहे। आज या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि अन्नदानाचा आस्वाद घेतात, खंडोबारायांचं दर्शन घेतात। विषय काय सांगणार, हे मंदिर जागृत आहे। मीही या ठिकाणी मला 10 ते 11 वर्षे किमान इथे येऊन झालेले आहेत। कोरोनाच्या काळखंडामध्ये 1-2 वर्ष माझ्याकडनं येणं झालं नाही कारण त्या काळामध्ये, परंतु आज इथे येऊन पाहिलं तर एवढा झपाट्याने चांगला प्रकारचा विकास आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा नानांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि गावकरी मंडळी त्यांचंही योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे। समस्त आयोजक, गावकरी मंडळी, संयोजक यांना बरोबर घेऊन नाना या ठिकाणी हे कार्य करतात आणि म्हणून या गावालाही धन्यवाद दिले पाहिजे। आणि नानांनी ते अविरत अखंडपणे ही सेवा टिकून ठेवली। आत्ता नानाची माझी चर्चा झाली तेव्हा नाना म्हणाले की महाराजजी, माझा जीवात जीव असेपर्यंत हे कार्य मी अखंडपणे करणार आहे। तर असं कार्य आदरणीय नानांच्या हाताने घडत आहे। मनापासून खंडेरायांची कृपा, विश्वराची कृपा नानावरती होत राहावी हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज चंपाषष्ठीच्या माध्यमातून सर्व भक्तांना, भाविकांना शुभेच्छा देतो। खंडेरायाची कृपा आपल्या सर्वांवरती अविरत वर्षत राहावी आणि सर्व शेतकरी राजा, बळीराजा सुखी व्हावा। कारण यावेळेस आपण पाहिलंय पावसाळ्यात पाऊस नव्हता, नंतर झाला तो जास्त झाला। बळीराजा सुखी व्हावा हीच खंडेरायाची चरणी मी प्रार्थना करेल आणि पुन्हा नानांच्या कार्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। पत्रकार मंडळी, आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थाने याची जाणीव ठेवून ही प्रसिद्धी करत आहात आणि या ठिकाणी परत माझ्याकरता परत आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। जय हरी, जय अडबंगनाथ। यावेळी राजाराम खेवरे, भाऊसाहेब खेवरे, रावसाहेब खेवरे, आप्पासाहेब खेवरे, दीपक खेवरे, अशोक खेवरे, संकेत खेवरे, ओंकार खेवरे, यश खेवरे,
स्वराज खेवरे, सुनीता खेवरे, आशा खेवरे, उज्ज्वला खेवरे, सविता खेवरे, मनीषा खेवरे, सीमा खेवरे, पूनम खेवरे, निकिता खेवरे, अक्षदा खेवरे, आरोही खेवरे आदींसह खेवरे कुटुंबीय तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि रावसाहेब खेवरे मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते. कसं असं चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करत नाही. माझं मूळ गाव गुंजाळ आहे. माझा जन्म देशवंडीला झाला, परंतु माझ्या वडिलांचा जन्म इथं झाला आणि माझं गाव मूळ गुंजाळ असल्यामुळं माझे एक चुलते आणि माझा एक चुलत भाऊ इथं राहायला इथं आहे. परंतु माझं इकडे येणं जाणं असतं. मी पूर्वीच्या काळी असंच देवाला लांबूनच नमस्कार करून जायचो, पण मला काही गोष्टी अशा माझ्या बरोबर घडल्या की मला इथे येऊन डोकंच टेकावं लागलं. आणि ते डोकं टेकावल्यानंतर माझ्या आईने असं सांगितलं की 5 भाजी भाकरीचे जागरण मी करीन. मग ते भाजी भाकरीचं जागरण चालू केलं आणि ते 5च्या ऐवजी त्याचे 25 वर्षात आज 25 वर्षे त्याचं रूपांतर अशा पद्धतीने झालंय. कारण काय झालं, हे खंडोबाचं एक जागृत देवस्थान आहे. तुम्हाला सांगतो, इथली जर ख्याती तुम्ही ऐकली तर हे आता काही लोकांचा विश्वास बसणार नाही. आमच्याकडे एक नवले बाबा म्हणून होते, ते वारीला जायचे जेजुरीला आणि जेजुरीला जात असताना ते नंतर वयाने थकले, ते म्हातारे झाल्यावर त्यांना जेजुरीला जाता येईना. तर मग ते देवाला म्हणले की आता माझं येणं होत नाही. देव त्यांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं की आता तुम्ही जेजुरीला यायचं नाही, आम्हीच गुंजाळ्याला येतो. मग गुंजाळ्याला आल्या म्हणजे येतो म्हणून सांगितलं. डोंगराच्या कडाला जाऊन पहा, तुम्हाला तांदळे सापडतील. मग सकाळी ते उठले, गावातले काही ठराविक लोक घेतले आणि ह्या डोंगराच्या कडाला आले. तर डोंगराच्या कडाला आल्यानंतर त्यांना तिथं अशा तांदळ्या सापडल्या आणि त्या तांदळ्या सापडल्या त्यांनी त्याचा देव केला आणि देव करून बसवला. पण एक 8 देवानी घातली होती. आता मी गुंजाळ्याला आलो, तुम्ही मात्र कुणीही जेजुरीला यायचं नाही. आम्ही जेजुरीच्या खंडोबाला कुणीही जात नाही. आमच्या गावातला कुठलाही माणूस जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन करत नाही. परंतु काही लोकांनी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, जेजुरीला गेले. अक्षरशः लोक वेडे झाले, काही मुके झाले, बहिरे झाले. अत्यंत म्हणजे त्यांना साक्षात्कार इतका मोठा झाला की त्या काही लोकांचे प्रपंच सुद्धा उद्ध्वस्त झाले. तेव्हापासून आमच्या गावातला माणूस हा जेजुरीला जात नाही. आणि ज्यावेळेस तांदळ्या इथं होत्या, काही दिवस राहिल्या आणि एका वेड्याने रात्री त्या उचलल्या आणि उचलून शेजारी वांजुळी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये त्या तांदळ्या त्यांनी टाकल्या. गावातल्या विहिरीत टाकल्या. तांदळ्या गायब झाल्या. सगळे लोक तांदळ्या बघत होतो, मात्र तांदळ्या काही सापडाना. मग त्या वांजुळी गावात विहिरीची मोठ चालू होती आणि त्या विहिरीतून सगळं पिवळं पाणी येत होतं. त्याच्यानंतर तिथं लोक म्हणले की इथं चमत्कार झाला, सगळं पाणी पिवळं येते. मग तिथं शोधलं, तिथं त्या तांदळ्या सापडल्या आणि सापडल्यानंतर पुन्हा त्याचं छोटं मंदिर बांधून अशा पद्धतीचं त्याला स्वरूप आलं. एकदम छोटंसं मंदिर होतं. गावकऱ्यांनी सगळ्यांनी हे अत्यंत मोठं मंदिर या ठिकाणी केलं. आणि आमच्या गावातला माणूस किती लांब असला तर चंपा षष्ठीच्या म्हणजे सटीच्या दिवशी तो खंडोबाचं दर्शन करणार म्हणजे करणारच. ज्या वेळेला जागरण आम्ही चालू केलं त्यावेळेला मला वाटतं की 25 किलो भरडा आणि 25 किलो तांदूळ अशा पद्धतीने चालू केलं होतं. पण आज 8 ते 10 हजार लोकांचं जेवण आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बनावं लागतं. आमचं गावकऱ्यांचं या ठिकाणी, माझ्या शिवसैनिकांचं, बाहेरून आलेल्या सगळ्यांचं मोठं सहकार्य असतं. आणि कुणी आवर्जून त्या ठिकाणी वाढायला घेतं किंवा जे असेल ती मदत करतं. आमचे भाऊजाई हे रात्रीच इकडं मुक्कामी येतात. मी 3-4 वर्षापासून बंद केलं येण्याचं. पण माझी बहीण, भाऊजाई, आमचे मित्र पोपट शिरसाट, बांधा स्तंभनर यांच्यावरती जबाबदारी आहे. ते इथं येतात, इथं रात्री स्वयंपाकाचं चालू करतात आणि मी सकाळी 7 वाजता येऊन अभिषेक करतो. आणि 7 वाजता कावडीचं पाणी पडलेलं असतं. पाणी एकदा देवावर टाकलं की 7:30ला इथं पहिली पंगत बसती. 7:30ला जेवण चालू होतं, ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत ते चालूच असतं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.